जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले। जितेंद्र आव्हाड, बच्चू कडू हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। भरत गोगावले, प्रकाश सुर्वे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहेत। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बातमी आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाड आणि बच्चू कडू हे नेते वर्षा या निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी गेलेले आहेत। भेटीचं कारण हे अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। मात्र जितेंद्र आव्हाड आणि बच्चू कडू हे दोघं नेते वर्षा निवासस्थानी गेल्यानं अर्थातच राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या आहेत। तर सोबतच भरत गोगावले, प्रकाश सुर्वे हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुद्धा वर्षा निवासस्थानी आहेत। आणि त्याच वेळी जितेंद्र आव्हाड आणि बच्चू कडू हे वर्षा निवासस्थानी गेल्यानं अर्थातच आता चर्चा रंगलेली आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, काय कारण समोर येत आहे का? बच्चू कडू आणि जितेंद्र आव्हाड हे वर्षा निवासस्थानी गेलेले आहेत, काय कारण समोर येत आहे? नक्कीच आपण पाहिलं तर प्रकाश सुर्वे, जितेंद्र आव्हाड, भरत गोगावले, बच्चू कडू हे सध्या वर्षा निवासस्थानी हे उपस्थित आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात त्यांच्या गावी सातारा हे निघणार आहे। मात्र त्याच्या आधी आव्हाड, प्रकाश सुर्वे सर्व, बच्चू कडू हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरता वर्षावरती दाखल झाले। भेटण्याचं कारण अजून अस्पष्ट आहे। मात्र सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या मतदारसंघातील काय कामासाठी आले आहेत। कुठेतरी फाईल आहे जी पेंडिंग आहे, त्यांच्यावरती सही करता हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरता आल्याची माहिती सध्या तरी सूत्रांकडून मिळत आहे। मात्र जे बाकीचे सर्व आमदार आहेत ते कशासाठी आले हे अजून स्पष्ट आहे आणि थोड्याच वेळामध्ये ते बाहेर आल्यावर माध्यमांशी बातचीत करणार अशी देखील माहिती मिळत आहे। मात्र हे सर्व कशासाठी आले हे अजून क्लिअर नाही आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद रिद्धेश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।